पावसाळा उन्हा म्हणजे बाहेरनं खाणं पूर्णपणे बंदच करायला पाहिजे, कारण बाहेर एकदम घाणेरड्या पद्धतीनं बनवतंच. ते माशा वगैरे त्यांपेक्षा ना घर काहीतरी चांगलं बनवानं म्हणलं ना तर हे मसाला पुरी एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी लागेल, एक नंबर लागेल बरं का. ठेलापेक्षा बी एक नंबर घर बनस. तर सगळ्यात पहिले ना रगडा बनवासाठी ज्या पांढरा मटर राहतस ना त्याला रात्रभर भिजत घालानं. या रगडानं मटर राहतस त्याला रात्रभर भिजत घालानं. त्यानं पाणी जे ना ते स्वच्छ पाणी काढी लेवानं मस्तपैकी. त्यानंतर ते ना कुकरमा टाकानं. त्यानंतर 2 बटाटा आहे ना त्यांना साल काढीशीन त्याला स्वच्छ धुई लेवानं. त्या पण बारीक कट करीशीन टाकी देवानं. पाणी एवढं टाकानं की जेव्हा ते शिजू शकतंच बा असं. त्यानं मीठ आणि हळद टाकीशीन. चांगला 4 या 5 शिट्ट्या लाईशीन. शिजाड लेवानं मस्त मऊशीर शिजाडानं आणि त्याला ना मॅश कर लेवानं. मॅश करी वही घे. मला ना स्टार्टिंगले जवळ शिजवण्याच्या टाईमला मीठ हळद टाकाने आत पडणी होती ना म्हणून मी नंतर टाकेले. तुम्ही शिजवतानाच टाका. त्यानंतर बारीक चिरीशीन टमाटर भरपूर टाका, बारीक चिरीशीन कांदा भरपूर टाका, बारीक चिरीशीन कोथिंबीर टाका, बारीक चिरीची हिरवी मिरची टाका. सगळं टाकीशीन मस्तपैकी मिक्स करा. हा रगडा एक नंबर लागस बरं का. रगडा खूप छान व्हायला होता मला खरंच सांगस मी. त्यानंतर रगडा साईडला ठेवू द्या. या ज्या पुऱ्या आहेत ना ज्या मी घरच बनवता ना यानी रेसिपी हवी असेल ना तर मी यूट्यूब चॅनल टाकेले नक्की देखा. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाके देसू लिंक. पुऱ्याच्या फोडी लेवाना त्यांना रगडा टाकाना. मला रगडाना थोडा जास्त आवडस म्हणून मी जास्तच टाकस. तुम्ही थोडा कमी या जास्त टाकू शकतास. सगळं रगडा टाकाय घ्यात. आपलं पुऱ्यामा रगडा टाकाय घ्या. त्यांना ना कांदा टाकाना बारीक चिरीशीन, टमाटर टाकाना. मला कांदा टमाटर थोडा जास्त आवडस म्हणून मी थोडा जास्तच टाकेले. त्यानंतर कोथिंबीर टाकानी जी हातमारी पडी बिन राहती पण मी तरी जबरदस्त टाकेले दिले. त्यानंतर हिरवी चटणी टाकानी, ग्रीन चटणी जी नी रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर शे. त्यानंतर इमलीन चटणी जी खूप टेस्टी बनेल होती. बाप रे बाप. यानी बी रेसिपी शेच यूट्यूब चॅनल नक्की शेअर कर. तुम्ही डिस्क्रिप्शनवर नक्की देख जात. त्यानंतर मसाला बनवा होता पाणीपुरी त्यांच्याकडे धना अख्खा धना राहतच ना. नंतर लाल मिरची कोरडीवाली आणि जिरा रास ना त्याला भाजीशीन मस्त पावडर बनायला वानं. तर हा मसाला बनेल मस्तपैकी तो पण टाका ना. याला पाणीपुरी मसाला म्हणतस. त्यानं वाला टेस्ट सगळा त्याला बी टाकेला थोडा थोडा. त्यानंतर वरतून बारीक शेव, पाणीपुरी रगडा मसाला पुरी एक नंबर रेडी आहे. नक्कीच म्हणजे नाही का बनावा. आणि आवडली ना रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात जाऊ नका. इथला इझी रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत. फक्त सबस्क्राईब ना बटन दाबीशीन जा म्हणजे मला सगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. सगळ्या इझी रेसिपी नक्की बनावा.